आणि आता घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा गावोगावी 24 तास। इन्कम टॅक्स स्लॅबमध्ये मोठे बदल करण्यात आलाय, तर जुन्या कर प्रणालीनुसार कर भरणाऱ्या नोकरदारांसाठी कोणताही बदल करण्यात आलेला नाहीये। 3 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर टॅक्स भरावा लागणार नाहीये। मात्र नव्या कर प्रणालीनुसार कर भरणाऱ्या नोकरदारांसाठी निर्मला सीतारामन यांनी महत्त्वाची घोषणा केली आहे। नव्या कर प्रणालीचा अवलंब करणाऱ्या नोकरदारांचे 17,500 रुपये वाचणार आहे। तर ईपीएफओ अंतर्गत पहिल्यांदाच नोंदणी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना एका महिन्याचा पगार मिळणार आहे, तर 3 हप्त्यांमध्ये हा लाभ दिला जाणार आहे। 1 लाखांपर्यंत पगार असणारे युवकच यासाठी पात्र ठरणार आहेत, तर 2.1 लाख नवीन कर्मचाऱ्यांना याचा फायदा होणार आहे। नोकऱ्यांमध्ये महिलांना प्राधान्य देण्यात येणार आहे, तर महिलांच्या विकासासाठी 3 लाख कोटींची तरतूद करण्यात आली आहे। नोकरदार महिलांसाठी हॉस्टेल उभारणार असल्याचं देखील कळत आहे, तर महिला गृह खरेदीदारांना मुद्रांक शुल्कामध्ये सवलत देण्यात येणार आहे। इंडिया पोस्ट पेमेंट बँकेच्या 100हून अधिक शाखा उघडल्या जाणार आहेत। पंतप्रधान आवास योजनेसाठी 10 लाख कोटींचा निधी दिला जाणार आहे, तर 30,000हून अधिक लोकसंख्या असणाऱ्या 14 शहरांमध्ये विविध योजना राबवल्या जातील। शहरी भागात 1 लाख घरांची निर्मिती केली जाणार। मुद्रा लोनच्या मर्यादेमध्ये वाढ करण्यात आल्याची घोषणा यंदाच्या बजेटमध्ये करण्यात आली आहे। यापूर्वी 10 लाखांपर्यंत कर्ज देण्यात येत होतं, मात्र आता 20 लाखांपर्यंत कर्ज दिलं जाणार। पंतप्रधान सूर्यघर मोफत वीज योजना जाहीर करण्यात आली आहे, तर एनर्जी ट्रान्झिशनसाठी नवं धोरण आणलं जाणार आहे। 1 कोटी घरांसाठी 300 युनिट पर्यंत मोफत विजेची घोषणा करण्यात येणार आहे। केंद्राचं बजेट सादर झालंय, यामध्ये 1 लाख विद्यार्थ्यांना लोन इंटरेस्टवर 3% सूट मिळाली आहे, तर दरवर्षी ई वाउचरद्वारे विद्यार्थ्यांना ही सूट दिली जाणार आहे। देशभरातील 500 टॉप कंपन्यांमध्ये इंटर्नशिपची संधी उपलब्ध होणार आहे। जवळपास 1 कोटी तरुणांना याचा फायदा होईल आणि या तरुणांना तब्बल 1 वर्ष प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेता येईल। त्याशिवाय प्रति महिना 5,000 रुपये आणि वन टाइम 60,000 रुपये दिले जाणार। 500 टॉप कंपन्यांमध्ये इंटर्नशिपची संधी 1 कोटी तरुणांना फायदा होणार। आंध्र प्रदेशच्या विकासासाठी अतिरिक्त निधी दिला जाणार आहे। आंध्र प्रदेशसाठी 15,000 कोटींची तरतूद करण्यात आली आहे, तर भविष्यातही आर्थिक निधीमध्ये वाढ केली जाणार आहे। यंदाच्या बजेटमध्ये बिहारमध्ये 3 नव्या एक्सप्रेस वेची घोषणा करण्यात आली आहे। यामध्ये बोध गया ग्राम सडक योजनेचा 4थ्या टप्प्याची घोषणा करण्यात आली आहे। बिहार आसाममध्ये पूर परिस्थितीचा सामना करण्यासाठी केंद्र मदत करणार आहे। सिंचन प्रकल्पांसाठी 11,500 कोटींची आर्थिक मदत केली जाणार आहे। 100 शहरांमध्ये इंडस्ट्रियल पार्क विकसित केले जाणार आहेत। इंडस्ट्रियल वर्कर्ससाठी डॉर्मिटरी तयार केली जाईल, तर 5 वर्षांमध्ये टॉप 500 कंपन्यांमध्ये 1 कोटी तरुणांना ही संधी दिली जाणार आहे। पर्यटनाच्या विकासासाठी सरकार प्रयत्न करणार असून बिहारमधील महाबोधी आणि गया इथल्या विष्णुपद मंदिरासाठी कॉरिडॉरची निर्मिती केली जाणार आहे। प्लास्टिकच्या वस्तू महाग होणार आहेत, त्यामुळे प्लास्टिकच्या वस्तू घेण्यासाठी आता जास्त पैसे मोजावे लागणार आहेत। केंद्रीय अर्थसंकल्पात निर्मला सीतारामन यांनी याबाबतची घोषणा केली। केंद्राने बिहार आणि आंध्र प्रदेश समोर अर्थसंकल्पाद्वारे लोटांगण घातल्याची जहरी टीका शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हेंनी केली आहे। केंद्रातील सरकार टिकवण्यासाठी नितीश कुमार आणि चंद्राबाबूंना झुकतं माप दिल्याचा आरोप करताना हे देशाचं की बिहार आंध्र प्रदेशचं बजेट आहे असा प्रश्न कोल्हेंनी उपस्थित केला। केंद्राचं बजेट महाराष्ट्राच्या तोंडाला चुना लावलेलं असल्याचं जहरी टीका आमदार यशोमती ठाकूर यांनी सरकारवर केली आहे। सर्वसामान्य शेतकऱ्यांना आणि महाराष्ट्राला केंद्र सरकारच्या बजेटमध्ये काही मिळालेले नसल्याचंही यशोमती ठाकूर यांनी म्हटलं आहे। यवतमाळमध्ये सुरू असलेल्या पावसामुळे जनजीवन प्रभावित झालंय। पावसामुळे अनेक भागातील रस्त्यांवर पाणी साचलंय। गेल्या काही वर्षांपासून रखडलेले रस्ते काम आणि त्यावर झालेले खोदकाम यामुळे या खड्ड्यांमध्ये आता पाणी साचलंय। वाशिम जिल्ह्यामध्ये पावसाची रिपरिप सुरू आहे, तर पाऊस खरीपांच्या पिकांना पोषक ठरत असल्याने
पिकं बहरू लागली आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। तर दुसरीकडे जुलै महिना संपत आला तरीही जलपातळी खालावलेलीच आहे, त्यामुळे प्रकल्पातील जलपातळी वाढवण्यासाठी जिल्ह्यामध्ये सलग जोरदार पावसाची आवश्यकता आहे। विदर्भात चांगला पाऊस झाल्याने हतनूर धरणाच्या पाणी पातळीमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे। हतनूर धरणाचे 18 दरवाजे 1 मीटरने उघडलेत। तापी नदी पात्रामध्ये 34,962 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे। पाण्याच्या पातळीमध्ये सातत्याने वाढ होत असल्याने पाण्याच्या विसर्गात अजून वाढ होण्याची शक्यता आहे, त्यामुळे प्रशासनाने तापी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला। साताऱ्याच्या कोयना धरण क्षेत्रामध्ये पावसाचा जोर कायम आहे आणि या भागामध्ये 24 तासात 163 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। सध्या धरणात 64.55 टीएमसी पाणी साठा झालाय। पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी धरणाचा पायथा विद्युत गृहाचे 1 युनिट सुरू करून 1050 क्युसेकने विसर्ग सुरू आहे। सांगलीच्या शिराळा तालुक्यातल्या चांदोली धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे। 3800 क्युसेक पाण्याचा विसर्ग वारणा नदी पात्रामध्ये सुरू आहे। वारणा नदी पात्रामध्ये चांदोली धरणाचे 2 वक्र दरवाजे 1 मीटरने उघडून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला। नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला। कारंजा तालुक्यातील एकमेव असलेला कार नदी प्रकल्प धरण एका पावसामध्ये ओव्हरफ्लो झाल्याचं पाहायला मिळत आहे। धरण 100% भरल्याने तालुक्यातील पिण्याच्या पाण्यासह ओलिताचाही प्रश्न सुटलेला आहे। तर कार धरण पहिल्या पावसामध्ये ओव्हरफ्लो झाल्याने पर्यटक या ठिकाणी गर्दी करताना पाहायला मिळतात। पंढरपूरच्या मंगळवेढ्यातील आमदार समाधान आवताडेंनी कृष्णा नदीचं पाणी म्हैसाळ उपसा सिंचन योजनेतून दक्षिण भागातील 19 गावांना देण्यात यावं अशी मागणी केली आहे। या गावांना अद्यापही टँकरने पाणी पुरवठा सुरू असल्यामुळे समाधान आवताडेंनी ही मागणी केली। चंद्रपुरात मुसळधार पावसाने हजेरी लावली असून जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 58% पाणी झालंय। तर गेले 7 दिवस जिल्ह्यामध्ये शेत पिकाचं नुकसान पंचनामे सुरू आहेत, मात्र पावसामुळे सोयाबीन पिकांची मोठी हानी झाली। केंद्रीय अर्थसंकल्पावर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे। कृषी प्रधान देश असताना देखील शेतीसाठी या अर्थसंकल्पामध्ये कोणतीही चांगली तरतूद करण्यात आली नसल्याची प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी दिली आहे। शेतीच्या वस्तूंवरील जीएसटी माफ करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली होती, मात्र त्याचा विचार अर्थसंकल्पात करण्यात आलेला नाही। नंदुरबार जिल्ह्यात पाऊस कमी असला तरी पेरणीची 98% उद्दिष्ट पूर्ण झाली आहे। तर सर्वाधिक 1,15,000 हेक्टर क्षेत्रामध्ये कापसाची लागवड करण्यात आली आहे। जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 2,70,000 हेक्टर क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली आहे। सोलापुरात यंदा झेंडूची पिकं बहरली आहेत, तर पावसाने योग्य वेळेत हजेरी लावल्याने झेंडू पिकाला फायदा झालाय। आता चांगला बाजारभाव मिळण्याच्या प्रतीक्षेमध्ये शेतकरी आहेत। मालेगाव तालुक्यातील खाकुर्डीमध्ये प्रणव ठाकरे या प्रगतशील शेतकऱ्याने आधुनिक शेती करत लाखोंचं उत्पन्न मिळवलंय। त्यांनी 2.5 एकर शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञान आणि सेंद्रिय पद्धतीने शेती करत 1000 डाळिंबाची लागवड केली आहे। यात पहिल्या 2 बहरामध्ये 10 लाखांचं उत्पन्न मिळालंय आणि आता तिसरा बहर असून यातही 15 ते 18 टन उत्पन्न अपेक्षित आहे। मराठवाड्यामध्ये सध्या पीक परिस्थिती उत्तम असूनही पीक कर्ज वाटप रखडलेलंच आहे। आजवर 48% पीक कर्ज वाटप झालंय आणि त्यातही बँकांकडून शेतकऱ्यांची अडवणूक केली जाते, त्यामुळे शेतकरी हतबल झालाय। शासनाचे आदेश असताना देखील बँका शेतकऱ्यांना पीक कर्ज देत नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला। बीडच्या आष्टी तालुक्यामध्ये खिळतगाव आणि इतर गावांमध्ये मुसळधार पाऊस झालाय। गेल्या 10 दिवसांपासून रोज पाऊस बरसतोय, त्यामुळे उडीद, मूग, बाजरी यासोबतच इतर पिकांचं अधिक पाणी झाल्यामुळे नुकसान झालंय। तर पिकं पिवळी पडली आहेत आणि अनेक ठिकाणी शेतीची नासाडी देखील होते। वर्ध्यातील कारंजा तालुक्यामध्ये झालेल्या ढगफुटी सदृश पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। तालुक्यातील 5000 हेक्टरपेक्षा जास्त शेतातील शेतपीक खरडून गेली आहेत। तर 11 गावातील 23 घरांची पडझड झाली असून 8 जनावरांचा मृत्यू देखील झालाय। यामुळे शेतकरी पशुपालकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकरी करतात। महसूल प्रशासनाच्या चुकीमुळे वाशिमच्या सुकांडातील 100हून अधिक शेतकरी पीएम किसान सन्मान निधीपासून वंचित राहिलेत। तर सुकांडातील 100हून अधिक शेतकऱ्यांना महसूल विभागाने झोडगातील रहिवासी दाखवल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका बसलाय। त्यांना या योजनेचा हप्ता मागील 2 वर्षांपासून बंद झाला।
अहमदनगरच्या अकोलेमध्ये दूध दरवाढीसाठी शेतकरी आक्रमक झाले आहेत, तर कोतुळ गावातून शेतकऱ्यांनी भव्य ट्रॅक्टर रॅली काढली आहे। या रॅलीमध्ये शेकडो शेतकरी सहभागी झाले आहेत। गेल्या 18 दिवसांपासून कोतुळमध्ये शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे, मात्र सरकारने याची दखल घेतली नसल्यानं आज संगमनेर प्रांत कार्यालयावर भव्य ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला। कल्याण शहाड उड्डाणपुलावर सध्या ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत। खड्ड्यांच्या या साम्राज्यामुळे शहाड उड्डाणपूल खड्ड्यामध्ये गेलाय। उड्डाणपुलावर खड्डे पडल्याने वाहतुकीचा वेग मंदावलाय, त्यामुळे दिवस रात्र इथं वाहतूक कोंडीचा सामना वाहन चालकांना करावा लागतोय। त्यामुळे उड्डाणपुलावरील खड्डे बुजवण्यासाठी प्रशासन तत्परता दाखवेल का, असा सवाल वाहन चालक विचारतात। बीड जिल्ह्यातील 102च्या रुग्णवाहिका चालकांचे गेल्या 8 महिन्यांपासून पगार थकलेला आहे। वारंवार मागणी करूनही पैसे मिळत नसल्याने रुग्णवाहिका चालकांनी घर कसं चालवायचं असा सवाल करत काम बंद करण्याचा इशारा दिला, मात्र प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप चालकांनी केला।